नमस्कार. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा बघूया. उदात्त आणि उत्कट महत्त्वाकांक्षी गरुड झेपेपुढे आकाशही ठेंगणं ठरलेलं इतिहासानं पाहिलं. 350 वर्षापूर्वी या मराठी मातीवर नांगराला गाढवं झोपून तो इथं फिरवला. आदिलशाही फौजा घोडे उधळीत चारही वेशीवरून पुण्यात घुसल्या. घरंदारं पेटली, किंकाळ्या उठल्या, सैरावैरा धावणाऱ्यांची प्रेतं पडली. शाही फौजांनी पुण्याचा कसबा बेचिराख केला. फुटक्या कवड्या आणि तुटक्या वाहनांची तोरणं लटकवून एक भली मोठी लोखंडी पहार भर रस्त्यात ठोकून शाही फौजा विजापुरास परतल्या. उरलं कुत्र्याचं रडणं अन घारी गिधाडाचं आभाळात भिरभिरणं. पुण्याचं स्मशान झालं. अशी 6 वर्षं लोटली. शहाजी राजे भोसल्यांच्या पुणे जहागिरीचा उकिरडा झाला आणि 6 वर्षांनंतर पुण्यात शहाजीराजांची राणी आणि मुलगा मावळी घोडेस्वारांच्या तुकडीनिशी प्रवेशले. पुणं बकासच होतं. 10-5 घरं जीव धरून जगत होती. पुण्याची ही मसणावट झालेली पाहून आऊसाहेबांचं काळीज करपलं. पुण्याच्या मालकिणीला राहण्यापुरती ही स्वतःची ओसरी उरली नव्हती. झांबरे पाटलांच्या वाड्याच्या वळचणीला या राजगृहिणीला बिराड थाटावं लागलं. पण त्या क्षणालाच जिजाऊसाहेबांच्या व्याकुळ काळजातून अबोल संकल्प उमलू लागले. या पुण्याचं आणि परगण्याचं रूपांतर आम्ही करू. 4 दिस 4 रात्री उलटल्या आणि आऊसाहेबांनी सण साजरा करावा तशी पहिली ओंजळ वाहिली. ती पुण्यातल्या मोडून तोडून गेलेल्या कसबा गणपतीच्या देवळात. पहिला जीर्णोद्धार सुरू झाला तो या गणेशाच्या मंदिरापासून. पुण्यातली भाजून पोळून निघालेली 8 घरं अन 12 दारं किलकिली झाली. त्यांची आशा पालवली. घरातली माणसं रस्त्यावर आली. कसबा गणपती दुर्वा फुलांनी प्रथमच इतका सजला पुजलेला पाहून आयाबायांना नक्कीच असं वाटलं की ही मायलेकरं म्हणजे गौरी गणपतीच पुण्यात आले. जिजाऊसाहेबांनी आज्ञा करावी अन सर्वांनी हौसेनं ती झेलावी असा भोंडला पुण्यात सुरू झाला. पुन्हा सजू लागलं. आऊसाहेबांच्या खास नजरेखाली एक नवा सजवणुकीचा डाव मोठेच्या वाहत्या काठावर रंगू लागला. पुण्यातली लोखंडी शाही पहार केव्हाच उखडली गेली आणि एक दिवस हलगी ताशांच्या कडकडाटात नांगराने बैल सजले. नांगर जुंपण्यात आला. नांगराला फाळ लावला होता सोन्याचा. खरं सोनं 52 कशी. आणि पुण्याच्या भुईवर सोन्याचा नांगर 5-50 पावलं नांगरण्यासाठी फिरला. याच भुईवर 6 वर्षापूर्वी विजापूरच्या वजीर खवासखानाच्या हुकुमानं गाढवं जुंपलेला नांगर फिरला होता. तरुणांच्या महत्त्वाकांक्षा जणू ढोल लेझिमीच्या तालावर 6 वर्षाच्या शिवबाच्या आणि आऊसाहेबांच्या सोन्याच्या नांगराभोवती फेर धरून उसळत नाचत होत्या. ती सुखावलेली मराठी जमीन जणू म्हणत होती, पोरांनो, मनात आणा. तुम्ही वाटेल ते करू शकाल. या मातीत मन मिसळलंत की मोती पिकतील. अन खरंच पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं. माणसं आपणहून कामाला लागली. 12 बलुतेदार अन गावकामगार स्वतःचा संसार सजवावा तसं घाम गाळीत काम करू लागले. न्यायनिवाडे करायला स्वतः आऊसाहेब जातीनं सदरेवर बसू लागल्या. न्याय अगदी समतोल. तराजूच्या काट्यावर माशीही बसत नव्हती. आऊसाहेबांनी या काळात दिलेल्या न्यायनिवाड्याचे दस्तऐवज गवसलेत. पुण्याच्या पर्वती गावालगतचा आंबील ओढा फारच बंडखोर. पावसाळ्यात असा तुफान भरून वाहायचा की अवतीभोवतीची शेती अन झोपड्या खोपटं पार धुवून घेऊन जायचा. हे दुखणं पुण्याला कायमचंच होतं. आऊसाहेबांनी पर्वतीच्या जवळ या ओढ्याला बांध घातला. चिरेबंदी. चांगला 6 हात रुंद, 70 हात लांब अन 25 हात उंच. आंबोली ओढ्याचा प्रवाह कात्रजच्या घाटातून थेट उत्तरेला पुणे शहराला खेटून नदीला मिळत असे. हा प्रवाह या बांधामुळे वळवून घेऊन पश्चिमेकडील मुठा नदीत सोडण्यात आला.
पुण्याच्या अवतीभोवती सगळे माऊळी डोंगर, जंगल अफाट. गेल्या 6 वर्षात वाघांचा, बिबट्यांचा अन लांडग्या कोल्ह्यांचा धुमाकूळ बादशाही सरदाराच्या पेक्षाही थैमान घालीत होता. ही रानटी जनावरं मारून काढून शेतकऱ्यांना निर्धास्त करायची फार गरज होती. आऊसाहेबांच्या लाल महालानं लोकांकरवी ही कामगिरी करवून घेतली. रानटी जनावरांचा धुमाकूळ थांबला, पण प्रतिष्ठित गावगंडांचा धुमाकूळ थांबविणं जरा अवघडच होतं. आऊसाहेबांच्याच हुकमानं कृष्णाजी नाईक, फुलजी नाईक, बाबाजी नाईक पाटील इत्यादी दांडग्यांना जबर शिक्षा करून जरबेत आणलं. कुणाकुणाचे हातपायच तोडले. काय करावं? प्रत्येकाला कुठे अन किती शहाणं करीत बसावं, तोही मूर्खपणाचं ठरतो. लाल महालातील मायलेकरांची स्वप्नं आणि आकांक्षा गगनाला गवसण्या घालीत होत्या. आदिलशहाने पुणे परगण्याची जहागिरी शहाजीराजांच्या नावाने दिली होती. शहाजीराजांना दक्षिण कर्नाटकातही आदिलशहाने जहागिरी दिली आणि त्यांची रवानगी दक्षिणेकडे केली. त्याचवेळी शहाजीराजांनी पुणे जहागिरीचा सर्व कारभार शिवाजीराजे यांसी अर्जाने मोकास दिला. शिवाजीराजे पुणे जहागिरीचे पोटमोकासदार झाले. म्हणजेच प्रत्यक्ष कारभार जरी शिवाजीराजांच्या नावाने झाला, तरी वडिलकीच्या नात्यानं तो कारभार जिजाऊसाहेब पाहू लागल्या. त्यांची माया ममता मोठी, जरबही मोठी, स्वप्नही मोठे. जी माणसं कारभार पाहण्याकरता म्हणून पुणे जहागिरीकडे शहाजीराजांनी नेमून दिली, तीही फार मोठ्या योग्यतेची दिली. शिस्तीनं, काटेकोरपणे हुकुमात वागणारी, कारभार चोख करणारी, निष्ठावंत आणि प्रामाणिक अशी माणसं असली की उत्कर्षच होत असतो. मग ते छोटे संसार असोत की मोठी साम्राज्ये असोत. उत्तम अनुशासन ही हुकमी शक्तीच असते. पुण्याच्या जहागिरीचा कारभार पाहणारे सगळेच कारभारी अनुभवी, भारदस्त, वयानेही बहुतेक 60-70 ओलांडलेले बाजी पालसकर, दादोजी कोंडदेव, गोमाजी नाईक, पानसंबळ नूरखानबेग, बंकीराव गायकवाड, येसबा दाभाडे, नारोपंत मुजुमदार आणि असेच तजुर्बेकार आणखी काही. ज्यास जे काम सांगितले ते त्याने चोख करावे, ऐशा ताकदीचे आणि युक्तिबुद्धीचे, ऐपतीचे हे सारे होते. जिजाऊसाहेबांची तडफ वेगळीच होती. कर्तबगारीचे आणि समतोल न्यायबुद्धीचे संस्कार त्यांच्यावर नेमके कुणी केले, इतिहासाला त्यांची नावे माहीत नाहीत. पण कथाकीर्तनातील पौराणिक स्त्रियांची चरित्र सर्वाप्रमाणे त्यांच्याही मनावर नक्कीच संस्कार करीत होती. प्रत्यक्ष नजीकच्या काळात शाही घराण्यात कर्तृत्व गाजविलेल्या स्त्रियांची एक हकीकत जुन्या लोकांकडून त्यांच्याही कानावर जात असणारच. आदिलशाहीतील बेगम बबुवाजी खानम, अहमदनगरची शहाजादी चांदबिबी अन त्यापेक्षाही प्रत्यक्ष भेटणाऱ्या मावळ मुलखातील कितीतरी मराठ्यांच्या लेकीसुना त्यांना दिसत होत्या ना. कारीच्या कान्होजी, जेध्याची आई अन साऊ जेधे ही त्यातलीच. आसवलीच्या ढमाळ पाटलांची आई रूपाऊ अन अशा अनेक कितीजणी यमदूताच्या नजरेला नजर भिडवून जगत आलेल्या बायका आऊसाहेबांना दिसत होत्या. आपणहून माणसांनी शिकायचं असतं ते हेच. असंच मराठी रक्तात जन्मताच असणारं शौर्य आणि धैर्य आऊसाहेबांच्या रक्तात होतं. एका बखरकारांनी लिहून ठेवलंय की जिजाऊसारखे कन्यारत्न ईश्वरानेच निर्माण केले. कितीही कठीण संकटं पुढं आली तरी तीळ मात्रही न डगमगता धैर्यानं तोंड देणारी होती ही मराठ्याची मुलगी. आऊसाहेबांना आपला शिवबा उदात्त, उत्कट आणि उत्तुंग यशाचा मानकरी करायचा होता. याचं द्योतक म्हणजे शिवाजीराजांची तयार झालेली राजमुद्रा. प्रतिच्छदालेखे वधिरश्नु विश्ववंदिता साहसूनो शिवशेषा मुद्रा बधाय राजते. केवढा उत्तुंग आणि उदात्त ध्येयवाद सांगितलाय या राजमुद्रेत. सदैव प्रतिपदेच्या चंद्रासारखी विकसित होत जाणारी ही शिवमुद्रा विश्वाला वंद्य आणि लोककल्याणकारी ठरो.
संजीवनी नावाचा एक विलक्षण मंत्र विश्वाच्या कल्याणासाठी कचाने मिळविला म्हणे. तोच हा मंत्र असेल का? शिवाजीराजांच्या आज्ञापत्रावर हाच मंत्र राजमुद्रा म्हणून झळकू लागला आणि शिवाजीराजांचा वावर सुरू झाला. मावळातल्या शेतकरी सवंगड्यात कुणी मराठा, कुणी माळी, कुणी साळी, कुणी तेली, कुणी रामोशी, कुणी महार, कुणी धनगर, कुणी ब्राह्मण तर कुणी मुसलमानही. अन आदिलशाहीच्या कानाशी कुजबुजत तक्रारी जाऊ लागल्या की हा शहाजीराजांचा पोरगा या त्यांच्या सवंगड्यासोबत वावरतो. मोहम्मद आदिलशहाने ही कुजबूज हसण्यावारी नेली. त्याचा विश्वासच बसेना की शहाजीराजांचा एवढासा पोरगा मावळी डोंगरात बंड पुकारेल. या आदिलशाहीविरुद्ध कसं शक्य आहे? पण ते सत्य होतं. खरोखरच बंडाची राजकारणं शिवबांच्या डोक्यात घुमत होती. पण खरंच शक्य होतं का? अशक्यच होतं. शिवाजीराजांच्या समोर केवळ आदिलशाही होती का? नाही. 1.5-2 लाखाची फौज सहज उभी करू शकणाऱ्या आदिलशहाशिवाय पलीकडे गोवळकोंड्याचा कुतुबशहाही होता. भीमा नदीच्या उत्तरेला भीमेपासून थेट हिमालयापर्यंत प्रचंड साम्राज्य आपल्या तळहातावर नाचवणारा मुघल बादशहा शहाजहान दिल्लीत होता. कोकणच्या किनाऱ्यावर खाली पोर्तुगीज होते, वर जंजिऱ्यावर सिद्दी होता अन शिवाय इथल्या कुठल्याही चांगल्या कामात कडाडून विरोध करीत या सर्व शत्रूंना मदत करणारे आमचे लोकही होतेच. एवढ्या मोठ्या बळाला तोंड देण्याइतका शिवाजीराजांपाशी काय होतं? सैन्य, तोफखाना, आरमार, खजिना काहीच नव्हतं. पण या सर्वाहूनही एक बलाढ्य गोष्ट त्यांच्या काळजात होती. कोणती? आत्मविश्वास, कठोर ध्येयनिष्ठा अन नितांत श्रद्धा. अंधश्रद्धा नव्हे, भाबडी अश्रद्धाही नव्हे, बुद्धिनिष्ठ श्रद्धा, अभ्यासपूर्ण श्रद्धा अन याच भावनांनी भारावलेली मावळी भावंडे. अशाच असंख्य भावंडांना ते हाका मारीत होते, न बोलत्या शब्दात. कारण त्यांचे शब्द इतिहासाच्या कागदपत्रावर फारसे उमटलेच नाहीत. पण ते नक्की एकेकाला बोलवत होते. त्यांचा एक एक शब्द मंतरलेला होता. महाराजांचं मनुष्यबळ बोटं मोजावीत इतक्याच मोजमापात वाढत होतं. शत्रू परातभर होता. मावळे चिमूटभर होते. पण वडिलांनी वापरलेला अन सह्याद्रीने शिकवलेला एक महामंत्र महाराजांच्या मस्तकात सदैव जागा होता. कोणता? गनिमी कावा. शत्रूच्या जास्तीत जास्त फौजेचा आपल्या कमीत कमी फौजेनिशी आणि कमीत कमी युद्धसाहित्यानिशी कमीत कमी वेळात पूर्ण पराभव करण्याची शक्ती होती या गनिमी काव्यात.